हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये आता गणपती बसले, 2 दिवसांनी गौरी येणार आहेत. त्यासाठी मग वेळ मिळाला आहे तर म्हणलं काही पदार्थ करून घ्यावे, म्हणजे गौरीला नैवेद्यासाठी होतील. मग इथं करंज्या चालल्या आहेत बघा करायच्या. आणि करंज्या झाल्या की शंकरपाळ्याचं बी मळून ठेवलं आहे, तुम्हाला दिसेलच. आणि कॅमेरा जरा फास्ट केला आहे का तर मोठा व्हिडिओ होईल, तुम्हाला बी बघायचा कंटाळा येईल. बघा तुम्ही. आणि कसं आहे, गौरी म्हटलं की सगळं आलं. घरी बी तेवढंच करायचं, विकत बी आणावं लागतं. जेवढं ठेवलं तेवढं कमी असतं, कारण गौरायचं. इथं बघा माझं तळायचं काम चाललेलं आहे. करंज्या पहिला घाणा जरा थोडा लाल लाल निघाला, कारण तेल खूप तापलेलं होतं ना. असं थोडंसं पांढरट करंज्या छान दिसतं. इथं बघू शकता तुम्ही. आणि बाकी काय, तुम्ही पण बनवता का नाही? तुमच्या पण घरी गौराई असलेल्या ते पण सांगा. आणि व्हिडिओ आत्ताच स्टार्ट करायला चालू केलं आहे. एक 5-6 महिने झालं मी करते, पण वेळ मिळत नाही मला. घरचं आवरून दुकानात जावं लागतं. व्हिडिओची खूप आवड आहे. हे बघा आता इथं शंकरपाळ्या चाललेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. शंकरपाळ्या मैदा रवा मधून मधून मला लक्ष ठेवायला लागते की मने आमचा गणपतीकडे जातोय, त्याला बाहेर काढतच नाही आम्ही. शक्यतो 8 दिवसात छान बी काळजी झाले घ्यायला लागणार आहे. बेडरूममध्ये तुम्हाला पुढं दिसेलच. काही पाडलं तर अवघड होईल बघा नाही तर मग त्यामुळं थोडंसं मधून बघते त्याला तिथं कुठं आहे म्हणून. बघा आता शंकरपाळ्या थोडंच केलं आहे सगळं, कारण आता किती 1-1.5 महिन्यावर दिवाळी आली, परत दिवाळीला करावं लागेल काय काय काय. आणि आता मला लई टेन्शन होणार नाही, कारण मी ऑनलाईन एक स्टँड मागवले मोबाईल ठेवण्यासाठी. कारण माझा व्हिडिओ काढायला कोणीच नसते. या पोरं शाळेत जातात, आणि असली तरी कोण एवढं उशीर धरून थांबणार आहे. त्याच्यामुळं मी एक स्टँड मागवलेला आहे. त्यामुळं मला इझी होईल व्हिडिओ काढायसाठी. काही काम करताना मी स्टँडवर मोबाईल लावून ठेवू शकते व्हिडिओ चालू करून. आणि आता मी माझं रोजचं व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही बघा. आणि काही प्रश्न असल्यास मला विचारलं तरी चालेल, मी उत्तर देईन. बघा आता शेवटचंच आहे, एवढं तळून घेते. आणि आता मी चकल्या करायला घेणार आहे. चकल्या होतील पटकन, कारण ह्यांना सांगितलं आहे जरा मदतीला या, पण बघू आता ती कधी येतील. दुकान 1 वाजता बंद करून. हे बघा आता चकल्याचं दाखवते तुम्हाला. चकल्या खूप छान झाल्या. त्या मी गव्हाच्या पिठाची उकड काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला ते बाकी सगळं रेसिपी नंतर दाखवेन एखादी शोभा. हे बघा सगळं एवढं केलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे बारामतीला दुकानातील काही सामान आणण्यासाठी, कारण आज सुट्टी असते ना त्याच्यामुळं. आणि मग नंतर सामान घेऊन 4 वाजेपर्यंत यायचं. नंतर ते दुकानात थांबतील. राहिलेली काम आम्ही घरी गेल्यानंतर. अजून गणपतीसाठी पण थोडंसं डेकोरेशन घ्यायचं होतं. त्याच्यासाठी आता मी उद्या परवा दिवशी त्याचा पण ब्लॉग टाकली, बघा तुम्ही. बघा आता आलेलं आहे बारामतीला. म्हणजे बारामतीतच राहतो आम्ही, पण थोडंसं असतेच कला. मेन चौक आहे, बेगवन चौक. आता इथून चाललो आहे दुकानात गेल्यावर शूटिंग होते की नाही सांगता येणार नाही. खूप गर्दी असते त्यात गुरुवार, त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला जरा वेळ झाला. बघा तुम्ही. चला तर आम्ही मग आता इथं चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे बघा. कारण म्हटलं बाहेरचा चहा मला आवडतो कधीतरी. पाऊस पडून गेला होता त्यामुळं चहा तर प्यायलाच पाहिजे. आणि मग आता व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि म्हणजे सबस्क्राईब केल्यावर
तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. चला तर बाय.